नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं राष्ट्र नोकरी या आपल्या मराठी चॅनलवर. बघा मित्रांनो, बॉम्बे उच्च न्यायालय भरती यासाठी आपण एक सराव प्रश्न घेऊन आलेलो आहोत. त्यामध्ये महाराष्ट्रातील विविध परीक्षांमध्ये आलेले प्रश्न, त्यामध्येच गणित आणि बुद्धिमत्ता यासाठी आपण PYQ माध्यमातून हे सिरीज घेऊन आलेलो आहोत. तरी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा आणि प्रत्येक प्रश्नाचे उत्तर हे कॉमेंट बॉक्समध्ये द्या, जेणेकरून तुमची रिव्हिजन ही चांगल्या प्रकारे होणार. चला तर मित्रांनो, व्हिडिओ सुरू करूया. पहिला प्रश्न, दुसरा शब्द पहिल्या शब्दाशी ज्याप्रमाणे संबंधित आहे त्याचप्रमाणे तिसऱ्या शब्दाशी संबंधित असलेला पर्याय निवडा. बघा मित्रांनो, इथे काय दिलेलं आहे? लक्षद्वीप, कवरती, लडाख, क्वेश्चन मार्क. आणि ऑप्शन बघूया. 1 जम्मू, 2 काश्मीर, 3 लेह, 4 श्रीनगर. तर बघा मित्रांनो, प्रत्येक प्रश्नाचं उत्तर हे तुम्ही 3 ते 5 सेकंदमध्ये कॉमेंट बॉक्समध्ये देत राहा. तर या प्रश्नाचं उत्तर हे येणार. बघा, आपल्याला हे माहिती आहे, भारतात सध्या 8 केंद्रशासित प्रदेश आहे. त्यामध्येच एक विचारलेला आहे, हे विचारलेलं आहे आपल्याला लक्षद्वीप. आता लक्षद्वीपची राजधानी काय आहे? तर कवारती. त्याचप्रमाणे लडाखची राजधानी काय होणार? तर ती होणार लेह. सोबतच मित्रांनो, एक आणखी महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्रत्येक प्रश्नाचे जे ऑप्शन राहते त्या ऑप्शनसहित आपल्याला अकॉर्डिंग अभ्यास करणं, त्याचप्रमाणे PYQ ॲनालाइज करणं, म्हणजेच आपल्याला त्याच्या संबंधित आणखी माहिती कशी गोळा करू शकतो हे देखील महत्त्वाचं असते. तर बघा, आता इथे उल्लेख आलेला आहे जम्मू काश्मीर वगैरेचा. तर बघा, आपल्याला हे माहीत आहे जम्मू आणि काश्मीर हे स्वतंत्र एक राज्य होते. त्यासाठी 370 ही कलम देखील होती. आता ही 370 कलम रद्द झाली आहे 5 ऑगस्ट 2019ला. ही तारीख अनेक पेपरमध्ये विचारलेली आहे, त्यामुळे ही तारीख देखील लक्षात ठेवा. सोबतच एक तारीख आणखी म्हणजे 31 ऑक्टोंबर 2019 या तारखेला लागू झालेला आहे. हे देखील, हे 2 तारखा एकदम महत्त्वाच्या आहे, हे देखील सोबत लक्षात राहू द्या. बघा पुढचा प्रश्न, 15 ऑगस्ट 1947 रोजी कोणता वार असेल? मित्रांनो, कॅलेंडरवर नेहमीच प्रश्न येते, त्यामुळे तुम्हाला हा प्रश्न सोडवण्यासाठी बॉक्स एक चार्ट माहीत पाहिजे. तो चार्ट म्हणजे बघा, त्याच्यामध्ये आपण दिवस देऊ आणि त्या दिवसाप्रमाणेच त्यांची कोडिंग देखील राहणार. जसं की रविवार, सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार आणि शनिवार. तर बघा मित्रांनो, रविवारला घेऊ आपण 0, सोमवारला 1, मंगळवारला 2, बुधवारला 3, गुरुवारला 4, शुक्रवारला 5, शनिवारला 6 याप्रमाणे. सोबतच आणखी एक गोष्ट लक्षात ठेवा, ती म्हणजे जेव्हा आपण वर्ष दिले राहणार 1900, 1600, 1700, 1800 आणि 1900. तर बघा, यासाठी आपल्याला कोड घ्यावा लागेल. ते म्हणजे 1900च्या मधातली आकडा आला असेल तर त्यासाठी आपण घेऊ 6, 1700च्या मधातला असेल तर 4, असं 2-2नी कमी होणार. 1800ला 2, 1900ला 0. आणि एक महत्त्वाचं म्हणजे ते म्हणजे की 2000 यापुढे 2000च्या पुढे आलेल्या आकड्याला आपण घेऊ कोड 6. तर आपल्याला विचारलेला आहे 1947, म्हणजेच आपल्याला घ्यावं लागेल 0 म्हणजेच 0. ओके, तर बघूया प्रश्न काय म्हणतो. तर 15 ऑगस्ट 1947 रोजी कोणता वार असेल? तर मित्रांनो, आता आपल्याकडे कोड आहे, त्या कोडच्या प्रमाणे, त्या कोडच्या आधारे आपण या प्रश्नाचा आन्सर काढूया. बघा, सगळ्यात आधी आपल्याला घ्यावं लागेल 15, जी तारीख दिलेली असेल ती तारीख 15. त्यानंतर ऑगस्टचा देखील कोड आहे, महिन्याचा देखील कोड आहे. तो देखील कोड मी जस्ट 2 सेकंदमध्येच सांगतो. तर तो कोड आहे 02. त्यानंतर आहे 1947. मित्रांनो, जे वर्ष दिलेलं राहणार त्या वर्षाचे शेवटचे 2 आकडे ॲज इट इज घ्यायचे, म्हणजेच 47. त्यानंतर त्या वर्षाला दिलेले जे शेवटचे आकडे आहे म्हणजेच 47, त्याला 4ने भाग द्यावे, येणार 11. आणि शेवटी आपण घ्यावे वर्षाचं कोड, म्हणजेच 1900ला येणार 0. त्यानंतर
यांची करायची प्लस. बघा 7 1 8 10 15, तर 15 हाताला 1 आणि 4 2 6 1 7 75. आता महत्त्वाचा एक मुद्दा म्हणजे शेवटची जी स्टेप आहे, हे आलेल्या 75ला 7ने भागावे. आता 7ने भागावे का, तर बघा प्रत्येक आठवड्यात 7 दिवस असतात, त्याप्रमाणे 7ने भागावे. तर बघा 7ने भाग दिल्यास 7 10 70, उरणार 5. हा जो उरलेला 5 आहे मित्रांनो, हेच आपला आन्सर आहे. म्हणजेच कसं, बघा इथे कोड दिलेला आहे आपण, रविवारला 0, सोमवारला 1. त्याचप्रमाणे 5 आपल्याला कोड बघावे लागेल, कुठे आहे 5चा कोड येणार शुक्रवार. म्हणजे या प्रश्नाचं उत्तर येणार आपलं ऑप्शन नंबर 3, ते म्हणजे शुक्रवार. तर बघा मी तुम्हाला कोड देतो आणखी महिन्याचा, म्हणजे त्यामध्ये बघा 0 3 361 462, आणखी 50 35. आता मित्रांनो हे जे काही कोड दिलेले आहे मी, हे कोड आहे. पहिला जो आहे जानेवारीला येणार 0. त्याचप्रमाणे फरवरी, मार्च, हा कोड एक एक अप्लाय करायचा. म्हणजे पहिला कोड 0 जो आहे तो जानेवारीला घ्यायचा, 3 जो आहे तो फरवरीला घ्यायचा, मार्चला 3 घ्यायचा, एप्रिलला 6, याप्रमाणे वापरावे. ठीक आहे. तर बघा यासाठी आपण एक सेपरेट व्हिडिओ घेऊच. तर आपण सध्या आता एनालाइज करू आपला पेपर. तर बघा मित्रांनो पुढचा प्रश्न बघूया. एका विशिष्ट सांकेतिक भाषेत MOSAIC हे यासाठी काही कोड वापरलेले आहे. ते म्हणजे 3911911513 असे लिहिले जाते. तर त्याच भाषेत DISTAL हे कसे लिहिले जाईल. मित्रांनो तुम्ही कुठलाही पेपर घ्या, कोडिंग जे ABCDची कोडिंग आहे त्यावर प्रश्न असतोच. आणि हे प्रश्न आपल्याला जेव्हा येतात तर तेव्हा एक लक्षात ठेवा, हे वेळ खाण्यासाठी असतात. बरेच विद्यार्थ्यांना हे प्रश्न येतात, परंतु त्यांचा भरपूर वेळ चालला जातो. तर या प्रश्नासाठी किंवा हा प्रश्न आपण वेळेत कसा सोडवा यासाठी आपल्याला माहीत पाहिजे, ते म्हणजे कोड, या ABCDची मांडणी. तर बघा ते आपण पहिल्यांदा समजून घेऊया. जर ती मांडणी तुमची क्लिअर असेल मित्रांनो, तर हा प्रश्न सेकंदात सुटणार. तर बघा ही जी मांडणी आहे ए पासून तर एमपर्यंत, आणि जस्ट त्याच्याच खाली बघा, आता एमच्या खाली एक्झॅक्टली काय येणार, तर एमच्या खाली येत असते एन. त्याचप्रमाणे एलच्या खाली काय येणार, तर ओ. केच्या खाली काय येणार, तर पी. जेच्या खाली काय येणार, तर क्यू. आणि याचप्रमाणे इतर जे अक्षर आहे, जसं की ए झाला, एच्या खाली झेड, बीच्या खाली वाय, सीच्या खाली एक्स, डीच्या खाली डब्ल्यू, ईच्या खाली व्ही, एफच्या खाली यू, जीच्या खाली टी, एचच्या खाली यस, आयच्या खाली आर. याप्रमाणे हे जे शब्द आहे हे तुम्हाला जोपर्यंत पाठ नसेल तोपर्यंत तुमचा टायमिंग जाणार, हे लक्षात ठेवजा. आणि सोबतच यांना जे क्रमवारी आकडेवारी असते, जसं ए अल्फाबेटिकलमध्ये ABCDमध्ये एची पोझिशन कितीवर आहे मित्रांनो, तर 1 वर. त्याचप्रमाणे बी 2 वर, सी 3 वर, याचप्रमाणे एम हा 13 वर आहे, सोबतच एन हा 14 वर आहे. ही लक्षात ठेवायची क्रमवारी. तर बघा प्रश्न काय आहे, प्रश्नामध्ये विचारलेलं आहे आपल्याला एमची आपल्याला कोडिंग ऑलरेडी दिलेली आहे, फक्त आपल्याला विचारलेलं आहे DISTALची. तर बघा एम जो हा दिसून राहिला आपल्याला, हा जो एम आहे, एमला येते 13. तर ऑप्शन जो त्यांनी त्यांच्याबद्दल कोड दिलेला आहे, त्या कोडमध्ये माहिती आहे का मित्रांनो, ॲज इट इज 13 आहे, परंतु एमची पोझिशन ही मांडली आहे शेवटी. म्हणजे एम इथे पहिल्यांदा दिलेला आहे, तर इथे शेवटी दिलेला आहे. ओसाठी काय कोडिंग राहणार 15, तर ओ सेकंड नंबरवर आहे, आणि इकडे माहिती आहे काय मागून सेकंड नंबरवर आहे. तर हे लक्षात आलं आपल्या. तर बघा, तर त्यामध्ये काय नाही, याच्यामध्ये शॉर्टकट मारायचा प्रयत्न करायचा. बघा आपल्याला दिलेलं आहे डी, तर डीसाठी मित्रांनो काय कोडिंग असेल, डीसाठी राहणार 4, आयसाठी किती राहणार 9, एससाठी किती राहणार 19, त्यानंतर टीसाठी किती राहणार 20, एसाठी किती राहणार 1, एलसाठी किती राहणार 12. तर बघा आपल्याला ऑप्शन काय काय राहणार, आपलं ऑप्शन, आपलं उत्तर 12 12 0 19 94. तर हे ऑप्शन आपल्याला कुठं दिसत आहे, बघा हे ऑप्शन दिसत आहे आपल्याला, ते म्हणजे
3 नंबरचं 12 12 0 19 94. तर आपलं उत्तर आहे 3 नंबरचं. पुढचा प्रश्न बघूया मित्रांनो. खालील समीकरण बरोबर करण्यासाठी कोणत्या दोन संख्यांची अदलाबदली करावी लागेल? समीकरणं भरपूर प्रमाणात येतात मित्रांनो. तर बघा यासाठी काय दिलेलं आहे आपल्याला, 114 भागेला 57 मायनस 19 प्लस 3 गुन्हेगार 38 बराबर 63. तर बघा आपल्याला अशा दोन संख्या दिलेल्या आहे, त्यांची अदलाबदली केल्यानंतर हे उत्तर 63 येणार. तर आपण बघूया. हे काहीच नाही, हे हे फक्त बोडोमासवर बेसवर असतात. याची तुम्ही जास्तीत जास्त जितकी प्रॅक्टिस करणार तेवढा तुमचा वेळ वाचेल आणि परीक्षेमध्ये तुम्ही इतर प्रश्नांना वेळ पुरवू शकणार. तर बघा मित्रांनो, याच्यामध्ये काय दिलेलं आहे आपल्याला, तर 114 सोबतच आपल्याला दिलेलं आहे भागाकारचं चिन्ह. त्यानंतर आपल्याला दिलं आहे 57. आता मला एक सांगा, 57ची पोझिशन जर चेंज केली, 57ची पोझिशन जर चेंज केली तर त्याच्या साईडला कुठला अंक आहे ते 19. तो 19 आपण भागेला घेऊ. यासाठी भागेला घेऊ का मला आपल्याला इतकं समजायला पाहिजे, 114 याला अगर आपल्याला काय म्हटलं आहे, फक्त संख्या बदलावा, चिन्ह बदलावाचं म्हटलं का नाही. तर 19ला 114ला काहीतरी भागेला येणार संख्या आणि ते भागेला संख्या येणार. आपल्याला माहीत आहे 19च्या याच्यामध्ये पाडे माहीत पाहिजे मित्रांनो चांगले. तर बघा 19 सगळं 114 होते हे आपल्याला माहीत आहे. त्यामुळे आपण पहिल्यांदा विचार केला की 19 आणि 57 ही चेंज करून बघूया. तर बघा घेतला आपण 19, त्यानंतर मायनस 57. आता बघा 19च्या जागी 57 घेतले आणि 57च्या जागी 19 घेतले. समोर बघू 57च्या पुढे काय आहे, तर प्लस 3 गुणाकार 38. आता करूया हे समीकरण. तर काय आहे माहिती आहे काय, 19 सक 114, त्यानंतर 38 मल्टिप्लाय, पहिल्यांदा भागाकार केला, सेकंड नंतर गुणाकार, 8 त्रिक 24, हातचे आले 2, 3 त्रिक 9 आणि 2 11, 11 प्लस 57 मायनस 6. तर मित्रांनो याच्यामध्ये एक लक्षात ठेवा, जेव्हाही समीकरण सोडवताना तुम्ही, तेव्हा माहिती आहे का, मांडणी ही चांगल्या रीतीने जर नाही केली तर येणारा प्रश्न हा चुकून जातो, कारण की कन्फ्यूज होते व्यक्ती. तर बघा ही मांडणी आहे, याच्यामध्ये बघा -57 आणि प्लस 114. तर तुम्ही सरळ ही आता हा जो 6 आहे याला कुठलंच चिन्ह दिले नाही, मग याची पोझिशन काय राहणार, तर प्लस. तुम्ही सोपं बनवण्यासाठी एक काम करू शकता, ती म्हणजे 6 आणि 114 हे दोन्ही प्लस प्लस आहे, यांचं कॅल्क्युलेशन प्लस होणार. 114 प्लस 6 120 होणार. तर बघा 120 केलं, त्यातून -57 करायचे. तर यामध्ये बघा 57 जर केले 10 3, त्यानंतर 11 11 5 6 63. आपलं उत्तर काय आलं, 63. म्हणजेच यामध्ये आपल्याला काय चेंज करावं लागेल, तर 19 आणि 57 ही संख्या आपल्याला चेंज करावी लागेल, जेणेकरून 63 उत्तर येणार. म्हणजे मग ऑप्शन काय राहणार आपलं, 2. तर बघूया पुढचा प्रश्न. खाली दिलेली आकृती आयात मुलीची संख्या दर्शविते, वर्तुळ डॉक्टरची संख्या दर्शविते आणि षटकोन भारतीय दर्शवितो. तर किती मुली भारतीय आहेत पण डॉक्टर नाही? मित्रांनो याच्यामध्ये बघा ही आकृती दिलेली आहे आपल्याला. त्यामध्ये आकृतीप्रमाणे आपल्याला सांगितलेलं आहे की जो आयत आहे त्याची पोझिशन जे आहे ती आपल्याला मुली दर्शवितात. सेम त्याचप्रमाणे जो वर्तुळ आहे तो डॉक्टर दर्शवतो आणि षटकोन आहे तो भारतीय दर्शवतो. तर आपल्याला विचारलेलं काय हे लक्षात ठेवा, किती मुली, म्हणजेच मुली तर पाहिजेच पाहिजे, पण किती मुली भारतीय आहेत, म्हणजे अशा किती मुली आहेत जे भारतीय आहे परंतु डॉक्टर नाहीत. तर मित्रांनो हा प्रश्न एकदम सोपा आहे. बघा आपल्याला डॉक्टर नाही पाहिजे आणि डॉक्टरसाठी आपल्याला काय दिलेलं आहे, तर वर्तुळ दर्शवलेलं आहे, बरोबर आहे. तर सरळ सरळ हे लक्षात ठेवा, हा जो वर्तुळ आहे हे एवढ्या संख्या कॅन्सल करून टाकायच्या, क्रॉस करून टाकायच्या. त्यानंतर आपल्याला विचारलेलं आहे मुली पण पाहिजे आणि सोबतच त्या भारतीय पण पाहिजे, बरोबर आहे. ह्या दोन्ही पाहिजे. आता मला एक सांगा, या प्रश्नामध्ये किंवा आपल्याला दिलेलं आहे मुली आयात म्हणजे, आता मला एक सांगा
मुलींसाठी दर्शवण्यासाठी काय आहे? आयात म्हणजे मुली. आणि भारतीयासाठी काय? तर षटकोन. आपल्याला दोन्हीही पाहिजे. तर मला एक सांगा, यामध्ये मधातली जी संख्या राहणार ही 12, ही काय राहणार? मुली आणि भारतीय या दोघांचीही संख्या राहणार. म्हणून या प्रश्नाचं उत्तर राहणार आपलं ते म्हणजे 12. 4 नंबरचा ऑप्शन. बघा पुढचा प्रश्न. नफा तोटावर भरपूर प्रश्न येतात. त्यामध्ये बघा, एका दुकानदाराने एक शर्ट 196 रुपयात विकल्याने त्याला 40% तोटा होतो. जर त्याला त्या शर्टावर 20% अधिक नफा कमवायचा असेल तर शर्टची विक्री किंमत किती ठेवावी लागेल? बघा मित्रांनो, या प्रश्नामध्ये काय आहे? सिंपल आपल्याला एक लक्षात ठेवावं लागेल की एका दुकानदार आहे, त्या दुकानदाराने एक शर्ट विकलं ते म्हणजे 196 रुपयाला आणि विकल्यानंतर काय झालं? तर त्याला तोटा झाला, तो म्हणजे 40%. बघा, यामध्ये कसं आहे, हा प्रश्न अतिशय सोपी असतो, परंतु याची मांडणी आपल्याला जोपर्यंत समजत नाही तोपर्यंत आपल्याला तो प्रश्न हँडल करता येणार नाही. याच्यामध्ये म्हटलेलं आहे आपल्याला, ते म्हणजे एक दुकानदार आहे, तो काय करतो? तर एक शर्ट विकतो. त्या शर्टला विकल्यानंतर त्याला 40% तोटा होतो आणि किती रुपयाला विकले? तर 196 रुपयाला विकल्यामुळे त्याला 40% तोटा होतो. तर या प्रश्नाची मांडणी कशी आहे माहिती आहे का मित्रांनो? बघा, 196 रुपये, ठीक आहे, 196 रुपये. 196 रुपयात शर्ट विकल्यानंतर त्याला तोटा होतो, तो लिहायचा खाली 40%, ठीक आहे. तर बघा, 40% तोटा होतो, बरोबर आहे. तर मला एक सांगा, हे 196 रुपये हे किती टक्के असेल? जर त्याला एक रक्कम, म्हणजे तुम्ही एक समजून घ्या आधी, एक रक्कम 100 रुपये आहे, हिला विकलं बाजारात जाऊन, एक वस्तूला तिची किंमत 100 रुपये आहे, तिला विकलं मी 60 रुपयाला, तर मला किती तोटा होणार? तो म्हणजे 40%. म्हणजे मग ही 60 रुपये जे आहे हे किती किती टक्के असणार? तर ही 60%, ठीक आहे. तर त्याचप्रमाणे हे लक्षात ठेवायचं, जेव्हा प्रश्नामध्ये आपल्याला सांगितलेलं आहे 196 रुपये मध्ये विकल्यानंतर 40% तोटा होतो, म्हणजे ही रक्कम जी आहे 160 रुपये ही असणार आहे 60%. कारण की 40% लॉस झाला ना. 40% लॉस झाल्यानंतर उरलेले टक्के किती आहे? 60. म्हणजे 60% म्हणजेच 196. तर आपल्याला समोर प्रश्न काय विचारलेला आहे? तर त्या शर्टमागे किंवा त्याला त्या शर्टावर 20% अधिक नफा कमवायचा असेल तर त्याची विक्री किंमत किती असेल? तर बघा मित्रांनो, 196 तर हे 60% आहे आणि आपल्याला त्या दुकानदाराला त्यावर 20% आणखी नफा कमवायचा आहे. तर त्यासाठी काय करावं लागेल? 196 म्हणजे 60% झालं आणि समोर काय घ्यावं लागेल? तर 120, म्हणजे 196 ही 60% झाली, तर 100% म्हणजे किती? आणि त्या 100% मध्ये प्लस 20 घ्यावं लागेल, कारण की 20% नफा पाहिजे ना. तर 120 म्हणजे किती? तर बघा, आता देऊ आपण भाग. 60 एके 60, 60 दोन्ही 120 आणि 96 गुणिले 102. तर बघा, 96 गुणिले 102 किती होणार? 382. ऑप्शन नंबर 392, ऑप्शन नंबर 3, ठीक आहे. आता पाहू पुढचा प्रश्न. एका रांगेत उत्तरेकडून तोंड करून बसलेल्या 110 विद्यार्थ्यांच्या वर्गात कोमल ही डाव्या टोकापासून 45व्या स्थानावर आहे. रघुचे स्थान उजव्या टोकाकडून 33वे आहे. तर कोमल आणि रघु यांचे दरम्यान किती विद्यार्थी असेल? मित्रांनो, एकदम सोपा प्रश्न आहे. बघा, सिटिंगवरचा प्रश्न आहे हा. यामध्ये आपल्याला फक्त प्रश्न वाचता आला पाहिजे व्यवस्थित. म्हणजे त्या प्रश्न वाचताना आपल्याला लक्षात आलं पाहिजे की प्रश्नामध्ये काय विचारलेलं आहे. आपल्याला विचारलेलं आहे की कोमल आणि रघु यांच्यामध्ये किती मुलं असणार? तर बघा, टोटल दिलेले आपल्याला मुलं 110 आणि त्यामध्ये दिलेलं आहे की एक रांग आहे, त्या रांगेत कोमल ही डाव्या टोकापासून 45वी आहे. तर बघा, ही साईड काय झाली? डावी, ही उजवी. आणि आपल्याला सांगितलेलं आहे की डावीकडून ती 45वर आहे आणि उजवीकडून रघु जो आहे तो कितव्या पोझिशनवर आहे? तर 33व्या. आता मित्रांनो, मला एक सांगा, यामध्ये आपल्याला क्लिअर दिलेलं आहे, ते म्हणजे 110 विद्यार्थी आहे
110 विद्यार्थीमध्ये 45व्या स्थानी आहे कोमल, तर रघु आहे 33व्या स्थानी. आता मग याच्यामध्ये किती असणार, तर पहिल्यांदा आपल्याला काय करावं लागेल, 45 आणि 33 यांची काउंटिंग करावं लागेल. म्हणजे 5 आणि 3 8, त्यानंतर 4 आणि 3 7, 78. आता मला सांगा हे 78 हे दोघं आहे आणि यांच्यामध्ये किती विद्यार्थी असणार, तर 78 110 मधून सरळ मायनस करून घ्यायचे. जे उत्तर येणार ते आपलं उत्तर राहणार. बघा एकदम सिंपल आहे. -110 -78, तर बघा काय येणार 2, त्यानंतर काय येणार 10 3 32, म्हणजे आपला आन्सर येणार 32. तर याच्यामध्ये एक करेक्शन आहे, इथे पाहिजे 32, ऑप्शन नंबर 2. चला पुढचा प्रश्न घेऊया. एक रेल्वेगाडीचा 54 किलोमीटर वेग हा व तिचा लांबी 340 मीटर असून ती एका प्लॅटफॉर्मला 9 सेकंदात ओलांडते, तर त्या प्लॅटफॉर्मची लांबी किती? आता मित्रांनो रेल्वेचे प्रश्न खूप प्रमाणात येणार आहे. सोमवारी आणि याच्या आधी देखील खूप प्रमाणात येऊन गेलेले आहे. तर बघा यामध्ये आपल्याला दिलेलं काय आहे, किलोमीटर म्हणजे तिचा वेग. पण आपल्याला विचारलेलं काय, सगळ्यात महत्त्वाचं आपल्याला प्रश्न वाचताना नेमकं हे लक्षात आलं पाहिजे का आपल्याला प्रश्नामध्ये काय विचारलेलं आहे. तर आपल्याला विचारलेलं प्लॅटफॉर्मची लांबी. तर कसं करायचं हे, तर बघा यामध्ये आपल्याला दिलेले आहे रेल्वेची लांबी. म्हणजेच मित्रांनो या प्रश्नामध्ये आपल्याला दिलेली आहे रेल्वेची लांबी दिलेली आहे, तिचा वेग दिलेला आहे, ओलांडणारा लागणारा टाईम दिलेला आहे आणि प्लॅटफॉर्मची लांबी विचारली आहे फक्त. तर बघा याच्यामध्ये काय करायचं, सिंपल आहे एकदम. आपल्याला दिलेली आहे 340 मीटर, ठीक आहे, लांबी आहे रेल्वेची. सोबतच आपल्याला विचारलेली आहे प्लॅटफॉर्मची लांबी, ठीक आहे. आता मला एक सांगा अंतर कसं अंतर काय राहणार, अंतर राहणार रेल्वेची लांबी प्लस प्लॅटफॉर्मची लांबी हे राहणार अंतर. आता मला एक सांगा जेव्हा आपल्याला अंतर दिलेलं आहे 340 आणि आपल्याला विचारलं काय आहे, तर प्लॅटफॉर्मची लांबी, सोबत आपल्याला काय करावं लागेल, तिचा वेग घ्यावा लागेल 54 किलोमीटर पर आवर, सोबत आपल्याला टायमिंग दिला आहे तो म्हणजे टायमिंग 9 सेकंद. आणि आता मला एक सांगा हे 54 किलोमीटर पर आवर आहे, तिचा वेग जो आहे ना किलोमीटर पर आवरमध्ये दिला आहे, परंतु टायमिंग जो दिलेला आहे आपल्याला तो सेकंदामध्ये दिलेला आहे. तर यांचं टायमिंग आणि जमणार नाही. ते म्हणजे कसं, किलोमीटर आवर यासाठी पाहिजे तास जेव्हा भाग जातो, तर इथे आपल्याला कन्वर्ट करावं लागेल, ते म्हणजे 518 घेऊन. आता मित्रांनो बरेच विद्यार्थ्यांना प्रश्न पडेल की 518 का बरं घेतलं, तर हे लक्षात घ्या. प्रश्न बघा गणित सोडवणं आणि पुढं जाणं उत्तर सांगून देणं हे महत्त्वाचं नाही. महत्त्वाचं हे आहे का यासारखे प्रश्न अगर पुढे परीक्षेत आलेले ते तुम्हाला चांगल्या तरीकेने सोडवता आले पाहिजे. ते म्हणजे पहिल्यांदा जर तुम्हाला प्रश्न समजला तर तुम्ही याचप्रमाणे अनेक प्रश्न सोडवू शकता. आता मित्रांनो मी तुम्हाला समजून सांगतो. बघा अंतर बराबर वेळ गुणिला वेग, ठीक आहे. आता रेल्वेचं हे तुम्ही सूत्र तर माहीतच आहे तुम्हाला. जेव्हाही आपल्याला अंतर वेग हे काढायचं असेल तर हे सूत्र आपण वापरतो. तर मला एक सांगा किलोमीटर पर आवर म्हणजेच किलोमीटर प्रति तास हा वेग असतो. हा काय दर्शवितो, तर वेग दर्शवितो, बरोबर आहे, वेग दर्शवितो. तर याचं एक इक्वल म्हणजे तास, याचा एकक काय आहे तर तास. म्हणजेच जर एकाकडे आपल्याला दिलं असेल 72 वेग पण कसा किलोमीटर आणि वेळ दिला असेल 3 तास, तर आपण सरळ हे 3 तास वेगाला भागीला देऊन त्यापासून आपण काय काढू शकतो, अंतर. कारण की एक लक्षात ठेवा हा सरळ भाग जातो, यामध्ये किलोमीटर पर आवर आणि तास याप्रमाणे दिलेलं आहे. सोबतच आणखी एक लक्षात ठेवा ते म्हणजे मीटर पर सेकंद. जेव्हा अंतर हे किंवा वेग हे मीटरमध्ये दिला राहतो तर त्याचं एकक राहते सेकंद, ठीक आहे. हे लक्षात राहू द्या. आता सोडवूया आपण प्रश्न. आता पहा मित्रांनो प्रश्नामध्ये आपल्याला काय काय दिलेलं आहे, तर आपल्याला दिलेलं आहे गाडीचा वेगही दिलेला आहे, लांबी दिली आहे, लांबी म्हणजेच अंतर होते, ओके.
आणि प्लॅटफॉर्म ओलांडताना सेकंद म्हणजेच टायमिंग दिलेला आहे. तर बघा 340, सर्वप्रथम 340 हे काय आहे, तर रेल्वेची लांबी आहे ही. सोबतच प्लॅटफॉर्मची लांबी जी आहे ती विचारली आहे. आता एकूण लांबी हे काढण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, तर काय दिलेला आहे वेग 54 किलोमीटर. वेग दिलेला आहे 54 किलोमीटर, सोबतच आपल्याला वेळ दिलेला आहे 9 सेकंद. आता मला सांगा इथं 518 आपण का बरं वापरतो, आता लक्षात आलं काय? कारण की जे 54 किलोमीटर हे जे आहे 54 किलोमीटर हे किलोमीटर प्रति तास आहे आणि हे सेकंदमध्ये आहे वेळ. तर त्यामुळे याला कन्व्हर्ट करण्यासाठी आपल्याला 518 घेऊ, जेणेकरून ते व्यवस्थितरित्या कन्व्हर्ट होणार. आता बघा मला एक सांगा, 18ने भाग देऊया आपण. 18 एक 18, 18 त्रिक 54, 5 त्रिक 15, 15 9 135. आला आपलं उत्तर 35, 135. आता मित्रांनो, बरेचदा ऑप्शनमध्ये 135 दिलेलं राहते. मित्रांनो, अक्षरशः विद्यार्थी इतकं घाईमध्ये ऑप्शन निवडून घेतात 135 आणि ते त्याचं चुकते. कारण का बरं चुकते ही पहा. आता हे 135 जे आलेलं आहे, 135 हे आपला आन्सर नाही आहे, तर आपला आन्सर आहे 340मधून हे 135 वजा करावं लागेल. तेव्हा जे येणार ते आपला आन्सर राहणार आहे. तर या प्रश्नाचा आन्सर कसं राहणार, 135 मायनस 340 हे करावं लागेल. तर बघा इथे येणार 5, इथे येणार 0, इथे येणार 2 म्हणजे 205 हे आपला आन्सर राहणार. कुठे आहे, 2 नंबरच्या ऑप्शनमध्ये. बघा आता घेऊया पुढचा प्रश्न. पुढचा प्रश्न बघा, टक्केवारी. एक्सचे 30%चे 30% म्हणजेच 81. तर एक्सची किंमत किती, किंमत काढा. तर बघा मित्रांनो, हा प्रश्न एकदम सोप्या प्रकारचा आहे. जो पॅटर्न सोप्या प्रकारचा आहे तो एकदम सहजरित्या आपण सोडून पुढे जाऊ, जेणेकरून तुमचा टायमिंग वाचेल. पुढं आपण आणखी शिकू, आणखी याच प्रकारचे प्रश्न हाताळू. बघा इथं काय दिलेलं आहे मित्रांनो, एक्सचे 30%. जसं आपल्याला प्रश्न दिलेला आहे त्याच प्रकारे त्यांची मांडणी करत जा, म्हणजे प्रश्न हा लवकर सुटेल आणि करेक्ट सुटेल. बघा एक्सची 30% विचारलेलं आहे, जे 30% हे किती आहे, किती होणार, 81. काय दिलेलं आहे, 81. जे दिलेलं आहे, जसं दिलेलं आहे मित्रांनो ते तसंच मांडणी करत राहा, म्हणजे तुमचा प्रश्न हा योग्य येणार. आता मला एक सांगा, आपल्याला जशा प्रकारची मांडणी दिली आपण त्याच प्रकारे प्रश्न मांडला. आता काय करायचं, तर बघा ही जी मांडणी दिली आहे, आता हे जे 100 आणि 100 तुम्ही चाहे तर इथे 0 कट करू शकता. त्यानंतर उरले हे जे 10 10 2 वेळा 2 0 घेऊन घ्यायचे. त्यानंतर हे वरचे जे 3 3 उरले हे खाली घेऊन घ्यायचे, ठीक आहे. त्यानंतर 3 त्रिक 9, 9 9 81 म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर येणार 900. हा एकदम सोपा पॅटर्न आहे मित्रांनो. तर बघा या प्रश्नाचं उत्तर आहे 900. आता घेऊया आपण पुढला प्रश्न. बघा एका नावेमध्ये बसलेल्या 6 लोकांची सरासरीचं वजन 40 किलो होते. राजेश बसल्यानंतर सरासरी 2ने वाढली, तर राजेशचे वजन किती? मित्रांनो, सरासरी हा टॉपिक अत्यंत महत्त्वाचा आहे. प्रत्येक प्रश्नामध्ये सरासरीवर प्रश्न नेहमी असतो, हमखास असतो. बघा एकदम सोपी प्रकारचा हा देखील प्रश्न आहे. तो कसा करू, म्हणजे आपल्याला प्रश्नामध्ये काय दिलेला आहे, तर 6 लोकांची सरासरी ही 40 दिलेली आहे. 6 जसं आपल्याला प्रश्नामध्ये दिलं आहे त्याच प्रकारे अगर आपण मांडणी केली तर आपलं उत्तर हे करेक्ट येणार. 6 लोक त्यांची एकूण सरासरी किती दिलेली आहे, 40. तर मित्रांनो 6 गुणिले 40 म्हणजे 240. एकूण वजन किती असेल त्यांचं, 240, बरोबर आहे. तर पुढे आता बघू आपण. 240 झालं. आता बघूया आपण पुढं की एक व्यक्ती म्हणजे राजेश बसल्यानंतर, मला एक सांगा, आधी 6 जण होते, त्यांची सरासरी दिली आपण 40, त्यांची आपण एकूण वजन देखील काढलेलं आहे, बरोबर आहे. 6 व्यक्ती 40 त्यांची सरासरी, त्यांची एकूण कॅल्क्युलेशन करून आपण त्यांचं वजन देखील काढलेलं आहे, म्हणजेच सरासरी गुणिले व्यक्ती एकूण वजन 240. तर आता मला सांगा
व्यक्ती वाढला, किती वाढला? 1. आधीचे व्यक्ती किती होते? 6. 6 मध्ये 1 प्लस करा, किती होते? 7 व्यक्ती. 7 व्यक्ती वाढला, ओके. परंतु सरासरीमध्ये काय फरक पडला? 2ने सरासरी वाढली. म्हणजे आधी किती होती? 40. 40 मध्ये 2 प्लस करा, किती झाली? 42. आता मला एक सांगा, 42 गुणिले 7. 42 गुणिले 7. 7 दुनी 14. हात चाला 1. 7 चौक 28. 29. 294. आता जी 294 नवीन वजन आलेलं आहे, त्या वजनातून आधीचं वजन वजा करा. आधीचं वजन किती होतं? 240. बघा आता काय उत्तर येणार मित्रांनो? हे 4 ॲज इट इज खाली येणार. 5 त्यानंतर 0 म्हणजे 54 किलो. आपलं उत्तर काय राहणार मित्रांनो? आपलं उत्तर राहणार ते म्हणजे 54 किलो. 2 नंबरचा ऑप्शन. बघा मित्रांनो, बॉम्बे हायकोर्ट तसेच महाराष्ट्रातील इतर भरती, तलाठी भरती, पोलीस भरती आणि संपूर्ण कुठल्याही प्रकारची भरती पकडा, त्यामध्ये गणित बुद्धिमत्ता हा महत्त्वाचा विषय आहे. त्यासाठी आपल्या चॅनलमध्ये दररोज तुमच्यासाठी PYQ माध्यमातून गणित आणि बुद्धिमत्ता याचे प्रश्न घेतले जाते. सोबतच तुम्ही व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब हे देखील करणं विसरू नका. कारण की आपल्या आपल्या चॅनलवर येणारे व्हिडिओ हे तुमच्यापर्यंत लवकरात लवकर आणि सगळ्यात फास्ट पोहोचावे आणि सोबतच तुमचा हा अभ्यास चांगल्या रीतीने व्हावा आणि तुम्हाला नोकरी मिळावी यासाठी आपण प्रयत्न करणार आहोत. तर मित्रांनो, आता आपण इथेच थांबूया. भेटूया पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत धन्यवाद.